बातमी थेट अंतरवाली सराटीमधून जरांगे पाटलांची तब्येत खालावली। जरांगेंच्या नाकातून रक्तस्राव व्हायला लागलेला आहे। उपोषणाचा 5वा दिवस आहे। उपचार घेण्यास तरीही जरांगे यांनी नकार दिलेला आहे। मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबतची ही अपडेट। त्यांची प्रकृती खालावायला सुरुवात झाली आहे। आजचा उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि त्यांच्या नाकातून आता रक्तस्राव व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र रोज आरोग्य पथक इथे येऊन माघारी परतते। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडे। नितेश, 5वा दिवस उपोषणाचा आहे आणि जरांगे अजूनही उपचार घ्यायला नकार देतात, त्यामुळे प्रकृती खालावत चालली। नक्कीच सुवर्ण, आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे। आतापर्यंत 15 ते 16 वेळा डॉक्टरांचं पथक त्यांच्याकडे येऊन गेलेलं आहे। मात्र त्यांनी सगळे सोयऱ्या कायद्यावर ते ठाम आहेत। त्या कायद्याची तातडीनं हा कायदा करण्यात यावा आणि त्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे आणि ते यावरून मागे हटायला तयार नाहीये। काल देखील विभागीय आयुक्त त्यांच्याकडे आले होते, मात्र ते या मागणीवर ठाम आहे। आता त्यांची प्रकृती अधिकच खालावलेली आहे। आजच्या 5व्या दिवशी जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र अजूनही उपचार घेण्यास ते तयार नाहीये। ते त्यांच्या मागणीवर ठाम आहे। मात्र त्यांची प्रकृती जी आहे ती आता मोठ्या प्रमाणात खालावल्याचं दिसत आहे। धन्यवाद नितेश संपूर्ण माहितीसाठी।